ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्या वेळेला माणसं विषयात अडकतात, त्यांच्यापासून सुख मिळेल या आशेमुळे विषयात अडकतात आणि प्रत्यक्षात सुख न मिळता दुःखाचा अनुभव येतो, त्यावेळेला माणसं त्या विषयांपासून दूर जायला लागतात. भगवद्गीता सांगते, येही संस्पर्शजा हा भोगा हा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. जो शहाणा आहे तो त्या विषय सुखामध्ये रमत नाही, विषय सुख घेत नाही अशातला भाग नाहीये. कारण त्याला माहिती आहे की हे जे सुखदुःखांचे भोग आहेत हे केवळ संसर्गातूनच निर्माण होणार आहे. इंद्रिय आणि विषय यांचा जोपर्यंत संबंध येत नाही तोपर्यंत सुखाची किंवा दुःखाची अनुभूती येणं शक्य नाही. ज्या वेळेला इंद्रिय आणि विषयांचा संबंध येतो, जडतो, तेव्हा सुख किंवा दुःख निर्माण होतं. येही संस्पर्शजा हा भोगा हा दुःख योनय एवते. आणि ते सुखकारक वाटणारे जे विषय आहेत ते ज्या वेळेला विषय आणि इंद्रियांचा संबंध तुटतो त्यावेळेला दुःखाला सुरुवात होते. म्हणजे इंद्रियांच्या मार्फत विषयांच्या माध्यमातून मिळणारं सुख हे शेवटी दुःखाला कारणीभूत होतं. म्हणूनच ते अल्पकालीन असतं, क्षणभंगूर असतं. आणि हे ज्यांना कळलं ते ह्या विषय सुखामध्ये रमत नाहीत, गुंतत नाहीत, आसक्त होत नाहीत. मग ज्या वेळेला ह्या विषय सुखांपासून मनुष्य विरत होतो त्यावेळेला मनाची जी अवस्था आहे ती सुखदुःखाच्या पलीकडची आहे. ना तिथे सुखाचा अनुभव येतो ना दुःखाचा अनुभव येतो. उलट एक प्रकारची समत्व बुद्धी तिथे निर्माण होते. आणि त्यावेळेला अशी जेव्हा समत्व बुद्धी प्राप्त होईल त्यावेळेला तो मनुष्य, तो जीव स्वतःला प्रकृतीच्या पलीकडे असल्याचा अनुभव घेतो. जोपर्यंत विषय सुखामध्ये रमलेला आहे, हा विषय हवा तो विषय नको अशा कल्पनांमध्ये, अशा इच्छा आकांक्षांमध्ये जोपर्यंत अडकलेला आहे तोपर्यंत तो प्रकृतीच्या अधीनच असतो. पण ज्या वेळेला सगळ्या विषयांच्या पलीकडे तो जातो, सगळ्या विषयांच्या बाबतीत उदासीन तो होतो, त्यावेळेला त्याला असं वाटतं की आता आपण प्रकृतीच्या पलीकडे गेलेलो आहोत. आणि सदैव तो स्वतःला एकमात्र अद्वितीय अभिन्न अशा स्वयंप्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि सुखदुःखांच्या पलीकडचा उदासीन अशा प्रकारचा स्वतःला बघतो. आणि नेमकी त्याच वेळेला त्याला प्रकृती ही शक्तीहीन असल्याचं जाणवतं. जोपर्यंत विषयांचा संबंध आहे तोपर्यंत प्रकृतीचा अंमल जीवावर असतो. पण ज्या वेळेला विषयांच्या बाबतीत औदासीन्य येतं, विषयांच्या पासून तो विरत होतो, बाजूला होतो, त्यावेळेला आपसुकच ही प्रकृती शक्तीहीन झाल्याचा त्याला अनुभव येतो. आणि ह्याच्यातूनच भगवंताशी जोडण्याचा मार्ग तयार होतो. असे जे जोडलेले असतात भगवंताशी ते सदैव ह्या विषयांपासून लांब राहतात. कारण योगी लोकांसाठी कपिल महामुनी सांगतायत, भगवत प्राप्तीच्या निमित्तानं सर्वात्मा अशा भगवान श्रीहरींच्या बद्दल केलेली भक्ती यासारखा दुसरा कुठलाही मंगलमय मार्ग उपलब्ध नाही. मग भगवंताकडे जर जायचं असेल तर कपिल महामुनी आपल्या मातेला सांगतायत, ज्ञान वैराग्य युक्तेन भक्तियुक्तेन च आत्मना परिपश्यत्युदासीनं प्रकृतींच्या हतौजसम प्रसंग वज्रन पाशम आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम अपावृतम. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती ह्या तिन्ही गोष्टींनी जेव्हा आपण संपन्न होऊ तेव्हाच आपल्या हृदयामध्ये आत्म्याच्या बद्दल प्रेम निर्माण होईल, परब्रह्माबद्दल प्रेम निर्माण होईल. पण त्याच्यासाठी जो विवेक पाळायला पाहिजे
तो विवेक अत्यावश्यक आहे. असा विवेक ज्याच्याकडे आहे तो मनुष्य कधीही कुठल्याही संघात अडकत नाही. आणि संघ या शब्दाचा अर्थ आहे साथ आणि आसक्ती. जो विवेकी आहे तो एकाला चालवलेचाच मार्ग अनुसरत असतो. माझ्या बरोबर कोणी येईल, मला कोणाची साथ मिळेल याची तो वाट बघत नाही. एकदा मला कळलं की ह्या विषयांमध्ये काही राम नाही, हे विषय मला माझ्या मोक्षाच्या दृष्टीने काही साथ देऊ शकत नाहीत, मदत करू शकत नाहीत, तेव्हा आपोआपच मी त्या विषयांपासून विरत होतो. तो विवेक झाल्यानंतर त्या विषयांचा संग सुटणं हे महत्वाचं आहे. कारण हा संगत माणसाला जीवाला आपल्या आत्म्याला अच्छेद्य अशा बंधनात टाकतो. एकदा त्या विषयांची गोडी लागली, विषयांची चटक लागली की माणसं स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवू शकत नाही. मग त्या विषयाच्या प्राप्तीसाठी कुठल्याही पातळीवर जाऊन कर्म करतात, चांगली किंवा वाईट. आणि मग त्याच्यातून ती जी कर्मफळं तयार होतात त्या कर्मफळांमुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ही जन्ममृत्यूची साखळी सुरू होते. तेव्हा जो विवेकी आहे तो या संघाला आत्म्याचं कधीही तुटू न शकणारं बंधन मानतो. पण हाच संघ विषयांच्यापासून काढून जर संत सत्पुरुषांच्या ठिकाणी लावला तर मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. प्रसंग मजरम पाशम आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम अपावृतम. तो मोक्षाचं दार उघडं करतो. महाभारतकार सुद्धा एका ठिकाणी असं म्हणाले की संघ सर्वात मनात त्याज्य नचेत त्यक्तुंच शक्यते सच सत्सु विधातव्य संत संघस्य भेषजम. संघरूपी रोगावर संत हेच औषध आहे. संतांचा संघ जर आम्हाला जडला, आम्हाला घेता आला तर सहज आम्ही या संसाराच्या बंधनातून मोकळे होऊ. अमृतराय सुद्धा म्हणतात देरे हरी संत पदाची जोड. भगवंताकडे मागायचं असेल तर काय मागावं की विषयांचा संघ मला जडू नये, केवळ संतांचाच संघ मला मिळावा. कारण संत समागमे आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड. संतांचा सहवास जर आपल्याला मिळाला तर त्याच्यातूनच आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आपोआप आपण कोण आहोत त्या ज्ञानाचा अंकुर फुटायला सुरुवात होते. सुफलित करुणी पूर्ण मनोरथ पूर्वीसी जीवेचे कोड. हे संत आपल्या मनाचं जे कोड आहे, कौतुक आहे, हे सगळं ते पुरवतात. पण त्यांना माहिती आहे की ह्या जीवाला भगवंताकडे जाण्यासाठी कोणत्या गोष्टी द्यायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी त्याला टाळायला लावल्या पाहिजेत. संतांना हे सगळं माहीत असल्यामुळं संत ह्या संघरूपी विषावरचं, संघरूपी आजारावरचं सर्वात मोठं औषध आहे असं कपिल महामुनी सांगतात. तितिक्षमः कारुणिकः सर्वदेहिनां अजातशत्रुः शांता साधव साधुभूषण. हे संत कसे असतात, एक एक त्यांची विशेषणं सांगायला सुरुवात केलेत. मग पुढे काय काय विशेषणं सांगितली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.